मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने अर्ज माघारी। बार्शीतील आनंद काशीद यांनी परत केली लोकवर्गणीची रक्कम। बार्शी तालुक्यातील समाजप्रिय लेखक आनंद काशीद यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करत उमेदवारी अर्ज माघारी घेतला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते, मात्र जातीय समीकरणांचा विचार करून त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या आदेशानुसार बार्शीतील आनंद काशीद यांनी आपला अर्ज मागे घेतला। लोकवर्गणीतील डिपॉझिटची रक्कम परत केली। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना आनंद काशीद यांनी समाजाच्या लोकवर्गणीतून डिपॉझिटची रक्कम जमा केली होती। अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ही रक्कम त्यांना 4 डिसेंबर रोजी परत मिळाली। मिळाल्यानंतर त्यांनी समाजातील ज्यांनी लोकवर्गणी दिली होती त्या सर्व बांधवांना रक्कम परत केली। रक्कम परत करताना आनंद काशीद म्हणाले, जय जिजाऊ जय शिवराय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील जवळपास 2.25 वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरता बार्शी तालुक्यामध्ये गरजवंत मराठ्याच्या वतीनं अनेक आंदोलनं ज्या पद्धतीनं अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांनी केली त्याच पद्धतीनं बार्शीमध्ये करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मराठा समाजानं लोकसभेला ज्याला पाडायचं त्याला पाडा असा जरांगे पाटलांनी दिलेला आदेश तंतोतंत पाळला आणि ज्याला झटका दाखवायचा त्याला योग्यरित्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवला। त्यानंतर संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी विधानसभेला असं सांगितलं की लोकांनी त्यांना सांगितलं जरांगे पाटलांना की यंदाची विधानसभा 2024ची आपण लढली पाहिजे, म्हणून जरांगे पाटलांनी असं सांगितलं की तुम्ही फॉर्म तर भरून घ्या आणि पुढे आपण ठरवू लढायची का नाही लढायची। आणि 2 दिवस फॉर्म भरायची मुदत संपली तरी मी विधानसभेचा फॉर्म भरला नव्हता आणि या बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माहीत होतं की आनंद काशीद यांची फॉर्मसुद्धा भरायची परिस्थिती नाही, म्हणून त्यांनी मला फॉर्म भरण्याकरता डिपॉझिट दिलं होतं आणि त्या डिपॉझिटवरती मी विधानसभेचा फॉर्म भरला होता। त्यानंतर जरांगे पाटलांनी 4 तारखेला घोषणा केली की तुम्ही सगळेजण तुमचे फॉर्म काढून घ्या। त्यानंतर मी सुद्धा जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आदेश दिला त्या पद्धतीने विधानसभेचा फॉर्म काढला। विधानसभेचा फॉर्म जरी 4 तारखेला काढला तर अद्यापर्यंत प्रशासकीय विविध कामं असल्यामुळं प्रशासनानं डिपॉझिट परत दिलं नव्हतं। ते आज डिपॉझिट मला परत दिले आणि ज्या बांधवांनी गोळा करून मला पैसे दिले त्यांची आज मी डिपॉझिटची असणारी रक्कम त्यांना मी परत करतोय। समाज बांधवांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला होता आणि मला डिपॉझिट दिलं होतं ते डिपॉझिट मी त्यांना परत देतोय। अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजाची जे काही कामं असतील ते आपण सगळेजण मिळून करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय जिजाऊ जय शिवराय। या प्रसंगी अरुण घायतडक यांनी आनंद काशीद यांच्या या निर्णयाचे कौतुक करत सांगितले, आम्ही त्यांना रक्कम स्वतःच्या कामासाठी वापरण्यास सांगितले होते, पण त्यांनी ती परत करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे। असं निस्वार्थी हेतू बार्शी तालुक्याला मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे। मनोज दादांनी परत आदेश दिले की आपण उमेदवारी परत घ्यायची, निवडणूक लढवायची नाही। त्यानंतर दादांनी आपली उमेदवारी रहित केली आणि त्यांना आम्ही फॉर्म भरण्यासाठी जी एक मदत केली होती आर्थिकमधून आम्ही 10,000 रुपये दिले। मी विक्रम गायतडे, शंकर मोठे, देशमुख, मुठाळ दादा त्यांनी ती रक्कम आम्हाला आज परत दिली। खरं आम्ही दादाने विनंती केली की ही रक्कम तुम्ही ह्या लढ्यासाठी वापरा, पण ते म्हणे नाही, ही तुम्ही मला ज्या कारणासाठी परत दिली ती तुम्ही परत घ्या आणि परत तुम्ही आंदोलनासाठी रक्कम द्या, पण मी आज करू शकत नाही। मी उद्या केलं मनाचं मोठेपण आहे, त्यामुळं आमचा नाईलाज झाला आणि रक्कम आम्ही आज स्वीकारित आहोत। आनंद काशीद यांच्या या कृतीने समाजामध्ये त्यांचा सन्मान वाढला असून त्यांचा त्याग आणि प्रामाणिकपणा तालुक्यात आदर्श बनला आहे।